नमस्कार, मी गौरी कुबेर. आता आपण ऐकूयात आजचं सकाळचं पॉडकास्ट. मिझोराम विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. या ठिकाणी सत्ताधारी MNFला धोबी पछाड देऊन नवख्या ZPM पक्षानं इतिहास रचलाय. त्याविषयीची सविस्तर बातमी आपण आजच्या सकाळच्या पॉडकास्टमधून ऐकणार आहोत. तीव्र अल नीनो परिणामांमुळे बंगालच्या उपसागरात मिचॉंग चक्रीवादळानं थैमान घातलंय. त्यामुळे 8 वर्षांपूर्वीची स्थिती आता पुन्हा अनुभवायला मिळतेय. याविषयी देखील आज माहिती करून घेणार आहोत. आज चर्चेतील बातमीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधुदुर्गात केलेल्या घोषणेविषयी ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला मालदीवच्या अध्यक्षांच्या बातमीनं. भारतानं मालदीवमधून सैन्य परत बोलवण्याची तयारी दाखवली आहे, असं मालदीवच्या अध्यक्षांनी जाहीर केलंय. सत्तेत आल्यानंतर अध्यक्ष मोहम्मद मज्जू यांनी भारतीय सैन्याला परत पाठवण्यात येईल असं आश्वासन जनतेला दिलं होतं. त्यानंतर शपथविधीनंतर त्यांनी भारत सरकारकडे याबाबतची औपचारिक विनंतीही केली होती. आमची आणि भारत सरकारची चर्चा झाली आहे. यामध्ये भारत सरकारनं आपल्या सैनिकांना परत बोलवण्याची मागणी ही मान्य केली आहे. तसंच विकास कामांच्या विषयी आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे, असं मुज्जू मालेममध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत. मालदीवच्या अध्यक्षांनी सैन्य माघारी घेण्याची माहिती दिली असली तरीही भारत सरकारकडनं याबाबत पुष्टी करण्यात आलेली नाहीये. केंद्र सरकारमधल्या सूत्रांनी सांगितलंय की अद्याप काही निर्णय झालेला नाही. दोन्ही देशांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे अध्यक्ष मुज्जू यांच्यामध्ये COP28 हवामान परिषदेच्या दरम्यान सैन्य माघारीबाबत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. मालदीवमध्ये भारतीय लष्कर हे आपत्कालीन मदत कार्यामध्ये व्यस्त आहे. भारतीय सैन्याची मालदीवमधली संख्या ही 100च्या आत आहे. सर्व सैनिक पायलट म्हणून काम करत असल्याची माहिती आहे. मालदीवमध्ये समुद्री अपघाताच्या वेळी भारतीय लष्करानं अनेकदा महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दरम्यान मालदीवमध्ये जवळपास 1200 बेटं आहेत. यातील केवळ 100 बेटांवर मानवी वस्ती आहे. यातील काही बेट हे पर्यटनासाठी प्रसिद्धही आहेत. तर मुज्जू हे चीनच्या जवळचे मानले जातात. चीन मालदीवमध्ये आपले हातपाय पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक बेटं करार पद्धतीनं भाड्यानं घेतली जात आहेत. चीनचा प्रभाव वाढत असल्यानं भारताची चिंता वाढतीये. असं असलं तरी मुज्जू यांनी चीन आणि भारत या दोन्ही देशांना एक समान वागणूक दिली जाईल असं म्हटलं होतं. मिझोरामच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार लालदुहोमा यांच्याविषयीची बातमी आता आपण ऐकूयात. मिझोराम विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. या ठिकाणी सत्ताधारी MNFला धोबी पछाड देऊन नवख्या ZPMनं इतिहास रचलाय. या विजयाचं संपूर्ण श्रेय हे पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार लालदुहोमा यांना दिलं जात आहे. लालदुहोमा यांच्याकडे राजकारणाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. सुरुवातीला IPS अधिकारी, मग इंदिरा गांधींचे सिक्युरिटी चीफ, त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश आणि पुढे स्वतःच्या पक्षाची स्थापना. लालदुहोमा यांचा हा संपूर्ण प्रवास हा थक्क करून टाकणार आहे. आतापर्यंतचा सर्व अनुभव पणाला लावून त्यांनी ही एकहाती सत्ता मिळवली आहे. मुख्यमंत्री पदासाठी त्यांचाच चेहरा समोर केला जातोय. लालदुहोमा हे नाव मिझोरामच्या लोकांसाठी नवीन नाहीये. या ठिकाणी असलेल्या फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांवर नियंत्रण आणून शांतता प्रस्थापित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 1984 साली पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावरनं ते खासदार झाले होते. त्यानंतर 1988 साली त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. मात्र यापूर्वीच पक्ष बदल कायदा लागू झाला होता. या कायद्यामुळे खासदारकी रद्द होणारे लालदुहोमा हे पहिलेच ठरले होते. लालदुहोमा यांच्या नावे एक अनोखा रेकॉर्डही आहे. लालदुहोमा यांनी पुढे जोरम नॅशनलिस्ट पार्टी नावानं स्वतःचा पक्ष उभा केला. यामध्ये आणखी 5 लहान पक्षांना एकत्र घेत ZPM म्हणजेच जोरम पीपल्स मूव्हमेंट या नावानं युती केली. पुढे याच युतीचं एका पक्षात रूपांतरण करण्यात आलं. मात्र निवडणूक आयोगानं या पक्षाला मान्यता दिली नसल्यामुळे 2018 सालची निवडणूक लालदुहोमा यांनी अपक्ष होऊन लढवली. या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्या पक्षाला मान्यता मिळाली. ते ZPM पक्षाचे अध्यक्ष झाले. मात्र मग त्यामुळे त्यांची विधानसभा सदस्यता रद्द झाली. मिझोराम विधानसभेची सदस्यता गमावणारे पहिले आमदार म्हणून लालदुहोमा यांनाच ओळखलं जातं. यावर्षी त्यांनी इतिहास रचलाय. यानंतर लालदुहोमा यांनी थेट या वर्षीच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलं होतं.
स्थानिक पातळीवर केलेलं काम, उभारलेला जनसंपर्क आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव या सर्वांचा फायदा लाल दुहोमा यांना झालाय. त्यांनी कित्येक लोकप्रिय चेहऱ्यांना देखील आपल्यासोबत घेतलाय. परिणामी मोठ्या फरकानं त्यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवलाय. मिचाँग वादळाविषयीची अधिक माहिती देणारी बातमी आता ऐकूयात. तीव्र अल नीनो परिणामांमुळे बंगालच्या उपसागरात मिचाँग चक्रीवादळानं थैमान घातलंय. यामुळे 8 वर्षांपूर्वीची स्थिती आता पुन्हा अनुभवायला मिळतेय. सन 2015 मध्ये झालेल्या भीषण पावसासारखा पाऊस पुन्हा चेन्नई शहरात अनुभवायला मिळतोय. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती झालीय. चेन्नई तुंबलीय. मिचाँग चक्रीवादळामुळे चेन्नई शहरातल्या विविध भागात सध्या तुफान पाऊस चालू आहे. ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचल्यामुळे पूरस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे ट्रेन्स, बसेस, विमानसेवा यांच्यावर वाईट परिणाम झालाय. सध्या या सर्व सेवा चेन्नईत ठप्प झालेल्या आहेत. चेन्नईच्या विमानतळाची दैना उडालीय. पार्किंगमधल्या विमानांच्या चहू बाजूनं पाणीच पाणी दिसतंय. मिचाँग चक्रीवादळ आणि भीषण पावसामुळे तमिळनाडू सरकारनं राज्यातल्या 4 जिल्ह्यांमध्ये आज सार्वजनिक सुट्टीही जाहीर केली आहे. यामध्ये कांचीपुरम, थिरुवल्लूर, चेंगलपट्टू आणि चेन्नई या जिल्ह्यांचा समावेश आहे. आज दुपारी 12 वाजता हे चक्रीवादळ तमिळनाडूच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. या चक्रीवादळाचा वेग 90 ते 100 किलोमीटर प्रति तास इतका असेल. दुपारनंतर याचा वेग 110 किलोमीटर प्रति तास इतका होईल. पुढे 7 डिसेंबरपर्यंत हे चक्रीवादळ याच भागात राहील. त्यानंतर याची तीव्रता कमी होत जाईल. या चक्रीवादळापासून सुरक्षेसाठी उपाययोजना राबवण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना 1 कोटींचा निधी देण्यात आलाय. तर 2 कोटींचा निधी तिरुपतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलाय. तसंच जर युद्ध पातळीवर पूरस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी अतिरिक्त निधी देण्यात येणार आहे. दिलासा पथकासोबत वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेलं आहे. किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी 181 रिलीफ कॅम्प्स तयार करण्यात आलेले आहेत. चक्रीवादळाचा परिणाम होणाऱ्या 8 जिल्ह्यांमध्ये हे कॅम्प्स असणार आहेत. तसंच या भागात 5 NDRF तसंच 5 SDRFच्या टीम्स तैनात करण्यात आलेल्या आहेत. विजयाची अपेक्षा असलेला मध्य प्रदेशातला निकाल विरुद्ध बाजूनं लागल्यानं काँग्रेसमध्ये निराशेचं वातावरण आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं 114 जागा जिंकल्या होत्या. तर या निवडणुकीत ही संख्या 66 वर थांबली आहे. या राज्यात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण ही यात्रा ज्या ज्या भागांमधनं गेली तिथल्या तब्बल 17 जागा भाजपनं गमावल्या आहेत. या यात्रेत तब्बल 380 किलोमीटरचा टप्पा पार करण्यात आला होता. यामध्ये 21 विधानसभा मतदारसंघांमधनं ही यात्रा गेली होती. राहुल गांधींची ही भारत जोडो यात्रा गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या काळात मध्य प्रदेशातल्या मालवा निमाड भागातल्या 6 जिल्हे बुरहानपूर, खंडवा, खरगोन, इंदौर, उज्जैन आणि आगर मालवा इथून गेली होती. नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय. तारकर्ली इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की भारतानं गुलामीची मानसिकता मागे टाकली आहे. ती छत्रपती महाराजांची प्रेरणाच आहे. नौसेनेच्या ध्वजाला मागच्या वर्षी महाराजांच्या विचारांशी जोडता आलं हे माझं भाग्य आहे. आता नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा असेल आणि नौदलाच्या पदांना भारतीय पद्धतीची नावं देण्यात येणार आहेत, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पडुकोण ही नेहमीच चर्चेत असते. ती नुकतीच लॉस एंजलिसमध्ये आयोजित अकादमी म्युझियम गाला कार्यक्रमात सहभागी झाली होती. म्युझियम गाला हे ऑस्कर नंतर जगातलं दुसरं सर्वात मोठं व्यासपीठ समजलं जातं. या वर्षाच्या सुरुवातीला दीपिका ऑस्कर सोहळ्यातही दिसली होती. तर आता वर्षाच्या अखेरीस तिनं अकादमी म्युझिक गालामध्ये उपस्थिती लावली आहे. या कार्यक्रमात तिच्यासोबत सेलेना गोमेज, दुआ लिपा आणि इतर हॉलिवूड स्टार्स सुद्धा सहभागी झाले होते. भारताविरुद्ध 10 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेनं आपल्या संघाची घोषणा केली आहे. टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर T20 कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. दक्षिण आफ्रिकेनं 3ही फॉर्मॅट्ससाठी संघ जाहीर केलाय. कर्णधार टेम्बा बावुमा
याला मर्यादित षटकांच्या मालिकेतनं वगळण्यात आलाय. मात्र तो कसोटी मालिकेत पुनरागमन करणार आहे. टेम्बा बावुमा T20 आणि एकदिवसीय मालिका खेळत नसल्यामुळे एडन मार्क्रमला कर्णधार बनवण्यात आलंय. बावुमा कसोटी मालिकेत संघाचं नेतृत्व करणार आहे. श्रोत्यांनो, ऐकूयात आजची चर्चेतली बातमी. भारतीय नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मालवण इथं आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन पार पडलं. त्यांनी उपस्थितांना आणि विशेष करून कोकणवासियांना संबोधित करताना काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी, देवगड, मालवण या किनारी भागांच्या विकास कामांचा समावेश आहे. मोदी म्हणाले, मैं नौसेना को बधाई दूंगा कि आपने नेवल शिप में देश की पहली महिला कमांडिंग अफसर की तैनाती की है. साथियों, आज का भारत अपने लिए बड़े लक्ष्य तय कर रहा है और उसे पाने के लिए अपनी पूरी शक्ति लगा रहा है. भारत के पास इन लक्ष्यों को पूरा करने के लिए एक बड़ी ताकत है. ये ताकत 140 करोड़ भारतीयों के विश्वास की है. ये ताकत दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र की मजबूती की है. कल आपने देश के 4 राज्यों में इसी ताकत की झलक देखी. देश ने देखा, जब लोगों के संकल्प जुड़ते हैं, जब लोगों की भावनाएं जुड़ती हैं, जब लोगों की आकांक्षाएं जुड़ती है, तो कितने सकारात्मक परिणाम सामने आते हैं. सिंधुदुर्गातलं चिपी विमानतळ आता सुरू झालंय. त्याचबरोबर दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर हा माझगावपर्यंत जोडण्यात येणार आहे. इथल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा विशेष योजना बनवण्यात आलेल्या आहेत. समुद्र किनाऱ्यावरल्या रहिवासी भागांना वाचवणं ही आमची प्राथमिकता आहे, असं मोदी यांनी यावेळी सांगितलंय. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर सुद्धा तुम्ही सकाळचं हे पॉडकास्ट आता ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोचवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचे हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट युगंधर ताजणे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.